आमच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी जे भाषण केलं, परत एकदा त्यांनी मुंडे साहेब हयात असलेल्या 11 वर्षापूर्वीच्या कालखंडात घेऊन गेल्या. त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा मी प्रयत्न करीन असं त्यांनी सांगितलं. मुंडे साहेबांनी शोषित, वंचित, तांडे वाड्या वस्त्यांवर जाऊन लोकांचे प्रश्न सोडवले. दुसऱ्यांदा उपोषण करतोय आम्ही. तुम्ही जिल्ह्याच्या पालकमंत्री आहात, पण तुम्हाला या उपोषणाकडे कधी यावंसं वाटलं नाही. मुंडे साहेब जसे प्रश्न सोडवायला घराघरापर्यंत जायचे म्हणून ते लोकनेते झाले. पंकजाताई, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचू द्या. उद्यापासून आम्ही डिझेलच्या कॅनी सोबत बाळगणार आहे. एखाद्याच्या डोक्यात जर आलं तर निर्णय घ्यायला उशीर नको. आम्ही काय कशाची कोणाची वाट पाहणार नाही. समृद्धीबाधित शेतकऱ्यांच्या धरणे आंदोलन सुरूच आहे. हालापेष्टा काही कमी होत नाही. मनोधैर्य खचलेलं नाही, उंचावलेलंच आहे. कालच आदरणीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा स्मृतिदिन साजरा केला गेला. पूर्ण राज्यभरातले नेते, समाज बांधव, त्यांच्यावर प्रेम करणारे शोषित, वंचित जमा झाले होते. तिथं आमच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी जे भाषण केलं, परत एकदा त्यांनी मुंडे साहेब हयात असलेल्या 11 वर्षापूर्वीच्या कालखंडात घेऊन गेल्या. पण मला ताईंना एक प्रश्न विचारायचा. त्यांनी जसं काल सांगितलं की आमच्या घराण्यावर लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांवर समाजानं प्रेम केलं. आजही तेवढा समाज प्रेम करतोय आणि तो तेवढ्या संख्येनं तिथं जमाई झाला होता. त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा मी प्रयत्न करीन असं त्यांनी सांगितलं. पण मला पंकजाताईला म्हणायचं की मुंडे साहेबांनी शोषित, वंचित, तांडे वाड्या वस्त्यांवर जाऊन लोकांचे प्रश्न सोडवले. त्यांना पाठीमागं फिरवलं नाही कधी, म्हणून ते लोकनेते झाले. आजही ते अजरामर आहेत. तर तुम्ही दुसऱ्यांदा उपोषण करतोय आम्ही. तुम्ही जिल्ह्याच्या पालकमंत्री आहात, आमच्या पालक आहात, पण तुम्हाला या उपोषणाकडे कधी यावंसं वाटलं नाही. तुमच्यापर्यंत आमचा आवाज पोहोचला नाही. बीडच्या गंमत भाऊंनी तुम्हाला फोन करून सांगितलं, अनेक लोकांनी सांगितलं. इथल्या लोकप्रतिनिधींनी तुमच्या कानावर टाकलं की इथं फार मोठं उपोषण चालू आहे, त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. मुंडे साहेब जसे प्रश्न सोडवायला घराघरापर्यंत जायचे म्हणून ते लोकनेते झाले. तर मला वाटतं आपण एकदा आमच्या या गरीब शेतकऱ्यांच्या हृदय गांजलेल्या, मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न येऊन समजून घेतला, तर खऱ्या अर्थानं तो सोडवला, तर मला वाटतं मुंडे साहेबांना एक आदर्श रूपात श्रद्धांजली ठरेल. त्यामुळं पंकजाताई, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचू द्या आणि आमचा आवाज दाबण्याचा, गळा घोटण्याचा जो शासन प्रयत्न करतंय ते कुठंतरी थांबवा अशी विनंती मला या निमित्तानं करायची. प्रशासन आजही हल्लेलं नाही. सांगितलं जातं की आम्ही सकारात्मक आहोत, पण आम्हाला जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत सकारात्मक कशाला म्हणायचं, कशाबरोबर खायचं हेच आम्हाला कळत नाहीये. आता आमच्या समोर एकच प्रश्न आहे. आत्ताच बोलत होतो, उद्यापासून आम्ही डिझेलच्या कॅनी सोबत बाळगणार आहेत. पोलीस प्रशासनालाही सांगतो आणि जिल्हा प्रशासनालाही सांगतो. म्हणजे एखाद्याच्या डोक्यात जर आलं तर निर्णय घ्यायला उशीर नको. आम्ही काय कशाची कोणाची वाट पाहणार नाही. हे तुम्हाला निर्वाणीचा इशारा देतो.